हिंगोली जिल्ह्यामध्ये दुचाकीस्वाराला अडवून शस्त्राचा धाक दाखवत 50,000 रुपयांहून अधिकचा ऐवज लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून अटक केली आहे। MS51 न्यूजकडे आलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या 5 संशयितांनी ही लूट केली होती। तक्रारदार श्री संदीप देवराव तनपुरे वय 36 राहणार नांदुरादेवी तालुका व जिल्हा हिंगोली हे 13 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जवळा पळशी रोडवरून जात असताना आरोपींनी त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा रस्ता अडवला। त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून शस्त्राचा धाक दाखवत 42,000 रुपये रोख, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। हिंगोली पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी तातडीने तपासचक्र फिरवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने पिंपळगाव हद्दीत सापळा लावून संशयित स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH12YN 3300 अडवली। या कारवाईत सौरभ विलास शिंदे वय 25, शुभम प्रकाश तापकीर वय 22, गजानन संजय महिंदकर वय 26, अभिजित बंडू कदळे वय 22 आणि महेश विठ्ठल केंद्रे वय 19 या 5ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। हे सर्व आरोपी पुणे जिल्ह्यातील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील तपासासाठी आरोपींना हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।